नमस्कार, मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरदास. सेठ चंदनमल मुथा आर्यंगल वैद्यक महाविद्यालय सातारा व त्या अंतर्गत सुरू असणारं डॉक्टर M.N. आगाशे चॅरिटेबल हॉस्पिटल या मध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची पदनामं अचानक बदलली गेली आणि ती पण गैरलाभ मिळवण्यासाठी. याबाबत संचालक आयुष यांना यापूर्वी माहिती दिली गेली, मात्र त्यांनी देखील कुठलीही कारवाई केली नाही. वास्तविक पाहता गेलं तर शिक्षण क्षेत्राला काळिमा लागेल अशी घटना या महाराष्ट्रात घडली. सदर महाविद्यालय व त्या अंतर्गत सुरू असणारं हॉस्पिटल हे अनुदानित आहे. याला महाराष्ट्र शासनाची ग्रँट मिळते. त्यामुळे तेथे आकृतीबंधात असलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरत्या या महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व वित्त विभागाच्या परवानगीने होत असतात. तसंच यावरती संचालक आयुष यांचं देखील नियंत्रण असतं. मात्र सन 2024-25 मध्ये या महाविद्यालयाला मान्यता व केंद्रीय यंत्रणेची मान्यता व केंद्रीय यंत्रणेच्या गुणवत्तेत उतरण्यासाठी खोटी माहिती देण्यात आली. याचे सबळ पुरावे आम्ही संचालक आयुष यांच्याकडे यापूर्वी सादर केले होते. आता आपण पाहूयात की हा घोटाळा कसा झाला. आता आपण बघू या वेबसाईटवरील हे हॉस्पिटल स्टाफ मध्ये आपण जाऊ. याच्यामध्ये सिरियल क्रमांक 19 ला डॉक्टर जयश्री नितीन अरसूल यांची डेट ऑफ अपॉइंटमेंट आहे 2/4/2008 ला. नेचर ऑफ अपॉइंटमेंट रेग्युलर आहे. यांचं डेझिग्नेशन इमर्जन्सी ऑफिसर मेडिकल ऑफिसर आहे आणि ह्या BAMS झालेल्या आहेत. त्यानंतर सिरियल क्रमांक 21 ला आपण पाहू डॉक्टर नितीन बाजीराव अरसूल यांची डेट ऑफ अपॉइंटमेंट 14/11/2015 आहे. हे रेग्युलर स्टाफ आहेत आणि हे RMO म्हणजे रेसिडेन्शियल मेडिकल ऑफिसर आहेत. त्यानंतर दीपाली कोले या देखील रेसिडेन्सी मेडिकल ऑफिसर आहेत. नंतर डॉक्टर दीपक जाधव, नंतर डॉक्टर श्रीराज केसकर हे देखील मेडिकल ऑफिसर दाखवलेले आहेत. आता यांनी RMO म्हणून तब्बल सिरियल क्रमांक 21 पासून ते 30 पर्यंत 29 पर्यंत या सर्व लोकांना त्यांनी RMO दाखवले. याच्यामध्ये फक्त डॉक्टर नितीन बाजीराव अरसूल हे परमनंट दिसून येतात. आता ही माहिती त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती होती. त्यानंतर त्यांनी MUHS ला जी माहिती दिली ती आपण पाहूयात. याच्यामध्ये सिरियल क्रमांक 2 वरती आपल्याला दिसतंय डॉक्टर नितीन बाजीराव अरसूल हे BAMS आहे. 2015 ला यांची अपॉइंटमेंट आहे आणि हे डेप्युटी मेडिकल सुप्रिटेंडंट या पदावरती आहेत. आता आपण इथे पाहिलं की डॉक्टर नितीन अरसूल जे आहेत हे RMO आहेत. इथे पाहू आपण डेट ऑफ अपॉइंटमेंट 15 ला झालेली आहे. मग परत आपण MUHS ला त्यांनी जी माहिती दिली त्याच्यात जाऊ. डॉक्टर नितीन बाजीराव अरसूल हे डेप्युटी मेडिकल सुप्रिटेंडंट आहे. आता त्यानंतर पुढे आपण जाऊ. पुढे आपल्याला बघायला मिळतं की यांनी अशी पदनामं सगळी बदललेली दिसतात आहे. म्हणजे MUHS च्या मॅन्डेटरी डिस्क्लोजर 2024-25 मध्ये जेव्हा ही संस्था माहिती भरते तेव्हा डॉक्टर नितीन बाजीराव अरसूल हे डेप्युटी मेडिकल सुप्रिटेंडंट असतात आणि कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरती हे RMO असतात. आता RMO हे एक पदाचं नॉमेनक्लेचर आहे. त्यानंतर डेप्युटी मेडिकल सुप्रिटेंडंट हे दुसऱ्या पदाचं नॉमेनक्लेचर आहे. या बाबतीत सदर संस्थेने महाराष्ट्र शासनाशी संपर्क केलेला आणि या पदाचं नॉमेनक्लेचर बदला आणि त्यांना 4 RMO पाहिजे.
मात्र ह्या कॉलेजकडे रेग्युलर RMO हा एकच आहे, डॉक्टर नितीन बाजीराव अरसूल. त्यानंतर जयश्री मॅडम ज्या आहेत या इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर आहे. त्यांना MUHS मध्ये ह्या लोकांनी RMO दाखवलंय आणि त्यांच्या मिस्टरांना नितीन बाजीराव अरसूल यांना त्यांनी डिप्युटी मेडिकल सुपरिटेंडंट दाखवलेलं आहे. आता डिप्युटी मेडिकल सुपरिटेंडंट म्हणजे त्यांचं पदनाम बदललं, म्हणजे ते होते RMO निवासी वैद्यकीय अधिकारी, त्याचं पदनाम चेंज करून त्यांनी डिप्युटी मेडिकल सुपरिटेंडंट ठेवलं. मग असं ह्या संस्थेला करता येईल का जर ही संस्था अनुदानित आहे? जर ही संस्था अनुदानित असेल तर आपण विचार करू की या संस्थेला जर हे पदनाम बदलायचं झालं, त्याची स्केल बदलायची झाली किंवा त्यांना इन्क्रिमेंट द्यायचं झालं तर याला वित्त विभागाची परवानगी लागते. गव्हर्नमेंट बिझनेस रूल नुसार तसंच महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस याप्रमाणे एखाद्या पदनामात बदल करणं ज्याच्यामुळे शासनावरती आर्थिक भार पडणारे, ह्या पदनामात बदल करण्यासाठी त्यांना फायनान्स डिपार्टमेंटच्या सेक्रेटरीची परवानगी लागते. म्हणजे आयुष विभाग DMER हे देखील ह्याचं पदनाम बदलू शकत नाही. इवन संचालक आयुष देखील यांचं पदनाम बदलू शकत नाही. म्हणजे ह्यांचं पदनाम जर बदलायचं झालं तर फक्त त्याला सँक्शनिंग लागणार, कारण का महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागावरती त्याचा दबाव येणार. एवढं कॉमन विषय आहे. मात्र विषय ह्याच्यामध्ये असा आहे की संस्थेने आपापसातच पदनाम बदलून टाकलं. महाराष्ट्र शासनाची मान्यताच नाहीये याला. डिप्युटी मेडिकल सुपरिटेंडंटला मान्यताच नाहीये. तुम्ही 4 रेसिडेन्शियल ऑफिसर दाखवता, RMO दाखवता. मग 4 RMO दाखवतात तर तब्बल 13 लाख रुपये त्यांचा वित्तीय भार येणार महाराष्ट्र शासनावरती. वित्त विभागाची परवानगी घेतली नाही, काही परवानगी घेतली नाही. याच्यामध्ये सगळी लेटर आहेत. याच्यामध्ये हे दाखवतात की आम्ही परवानगी मागितलेली आहे, पण परवानगी आली असा अर्थ होत नाही. कारण का वित्त विभागाच्या सेक्रेटरीकडनं हा सँक्शन करावा लागतो आणि अनौपचारिक पद्धतीने त्या परवानग्या घ्याव्या लागतात. अनौपचारिकचा उल्लेख त्या GR मध्ये करावा लागतो. म्हणजे ह्या संस्थेने इथे पदनाम वेतन श्रेणी घोटाळा केलेला आहे. ही बाब सिद्ध होती जेव्हा डॉक्टर नितीन बाजीराव अरसूल हे रेसिडेन्शियल मेडिकल ऑफिसर आहेत, त्यांना पदनाम बदलून डिप्युटी मेडिकल सुपरिटेंडंट वरती नेणं आणि डॉक्टर जयश्री अरसूल यांना RMO बनवणं हे खूप धोकेदायक काम आणि बेकायदेशीर काम ह्या संस्थेने केलेलं आहे. याबाबत आम्ही पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे. तसंच माझी जी उच्च न्यायालयाची केस होती पदनाम वेतन श्रेणी घोटाळ्याबाबत दाखल केलेली, यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने यापूर्वी सांगितलेलं आहे की गव्हर्नमेंट बिझनेस रूल, बॉम्बे फायनान्शियल रूल आणि MCSR हे 100% सरकारला बंधनकारक आहेत. इवन नर्मदा बचाव आंदोलन या केसचा आम्ही उल्लेख केला होता. त्या नर्मदा बचाव आंदोलनच्या केसमध्ये आम्ही आमच्या केसमध्ये त्याचा वापर केला होता. त्याच्यामध्ये हे क्लिअर आहे की गव्हर्नमेंट बिझनेस रूल, बॉम्बे फायनान्शियल रूल जे आर्टिकल 116 चा पार्ट आहे ते बाइंडिंग नेचरचे आहेत, ते टाइमपास नाही आहेत. मग ह्या संस्थेने शासनाची कुठलीच मान्यता घेतली नाहीये. संचालक आयुष यांचा पाठिंबा असल्याशिवाय संस्था असे उद्योग करणार नाही आणि ही चक्क फसवणूक आहे, फ्रॉड आहे, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट आहे. आणि यामुळे या सर्व अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल व्हावा. याचे प्राचार्य डॉक्टर पतंगे यांनी हे काम केलेलं आहे बेकायदेशीर, आणि संस्थाचालक जे आहेत यांच्या संगनमताने हा फ्रॉड केलेला आहे. याच्यामध्ये संचालक आयुष देखील सामील आहेत असं क्लिअर कट दिसून येत आहे. आणि त्यामुळे या संस्थेवरती गुन्हा दाखल होऊन त्यांच्या पदनामात जो बदल केला गेला तो तात्काळ रद्द करण्यात यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.